एक मोठी बातमी समोर येते। मुंबई बँकेच्या संचालक पदाची घोषणा आता झालेली आहे। तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालक पदी आता निवडून आलेले आहेत। मुंबई बँकेच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनेच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमताने त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। पण यामुळे कुठेतरी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। नाही, तुमची चर्चा सुरू झाली। आमची जागा त्या ठिकाणी रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जागा भरणं कायदेशीर क्रमप्राप्त असतं आणि मग अशा वेळेला ज्याची हत्या झाली त्याची पत्नी आज त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तिला संधी देणं हा आपला माणुसकीचा धर्म आहे। काल उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये अनेक विषयांवर विधानं केली, त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये दोन मराठी पक्ष एकत्र येत असताना काही जण गाठीबिटी घेऊन या ठिकाणी त्यांना तोडण्याचा प्रयत्न करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुळात दरम्यान बोल बच्चन लोकांना काय उत्तर देणार असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आता बोलणं टाळलेलं आहे। काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसह अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा सडकून टीका केली होती। त्यावरूनच भाजप ठाकरे सेनेमध्ये जुंपलेली आहे। फडणवीसांनी उत्तर दिलंय, मात्र प्रत्युत्तर दिलेलं आहे। बोल बच्चनगिरी जे करतायत त्यांना आता काय बोलणार असंही म्हटलंय। पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही। नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपचं या महाराष्ट्रातून। देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोडे अमित शहाचे नाही। उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही। पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही। हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही। त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही। बोल बच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। काल ठाकरे सेनेचे 2 मेळावे झाले, त्यावरून हा सगळा गोंधळ सुरू आहे। दुसरीकडे डोम मधल्या डोम कावळ्यांना थैथयाट सुरू होता असं संजय राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना आहे असं संजय राऊत म्हणाले होते। युतीबाबत आमची भूमिका शेवटपर्यंत सकारात्मक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही। तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा? समजा काही अब्दुल्लाचा। राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत, 2 पक्ष एका विचारधाराचे आहेत। दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल। तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? युतीच्या चर्चांमध्ये आता एक महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत। ठाकरे सेना मनसे युती संदर्भात आता बाळा नांदगावकरांनी सुद्धा मोठं विधान केलंय। समय बडा बलवान होता है या वाक्यात बरेच काही अर्थ असतात असं सूचक विधान आता बाळा नांदगावकरांनी केलेलं आहे। वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते। काय आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है। त्या वाक्यात बरेच काही अर्थ असतात। हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललं, पण मला अजून उत्तर सापडत नाहीये।
उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका. जर उद्धव ठाकरेंची युतीला सकारात्मकता असेल मग प्रस्ताव कधी असा प्रश्न आता विचारला जातोय. अन्यथा मराठी माणसांसाठी एकत्र येण्याची वेळच निघून जाईल असंही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याच्या चर्चेवरून आता मनसे नेत्यांनी मतं मांडली आहेत. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी करताना भाषणामधला प्रस्ताव दिला होता का असा खणखणीत सवाल सुद्धा विचारला. महाविकास आघाडी करताना तुम्ही कार्यकर्त्यांना नगरसेवकांना विचारलं होतं का असाही प्रश्न विचारला जातोय. मग नेमकं मनसे सोबतच युती करण्याची चर्चा व्यासपीठावरून का करताय असाही प्रश्न आहे. महाविकास आघाडी गुप्त बैठकांमधूनच केली होती, मग मनसेच्या गुप्त बैठकांवर इतकी आग पाखड का करता वरिष्ठ सूत्रांची अशी माहिती मिळते. हे सगळे प्रश्न वरिष्ठ सूत्रांकडून उपस्थित होत आहेत. दरम्यान ठाकरे सेनेची आज ताज लँड्स हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसी असणार आहे. ठाकरेंच्या आमदार खासदारांची संध्याकाळी बैठक आहे. ही बैठक आयोजित केली आज संध्याकाळी वांद्रे जवळच्याच ताज लँड्स हॉटेलमध्ये. उद्धव ठाकरे यावेळी आमदार खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले आहेत, मुंबईत आम्हा सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यांच्यामुळेच मुंबईमध्ये एकत्र लढायचं की नाही यावर आम्ही सगळेच जण मिळून चर्चा करणार आहोत असं शरद पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय असं राऊत म्हणाले आहेत. नेमकं काय होतंय हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे. पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल. येतील ना सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काय त्या डोम मधल्या डोमकाव्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना, बाकी काय. दरम्यान भाजपच्या गोटात काय चाललंय? देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये आज बैठकीची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधले पक्ष संघटनेबाबत शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज बैठकीची शक्यता वर्तवली जाते. मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अमित शहांच्या मुंबई दौऱ्याला मोठंच महत्त्व प्राप्त झाले. आजच्या दौऱ्यामध्ये ते सहकार विभागाच्या 2 कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावणार आहेत आणि त्यानंतर त्यांची फडणवीसांसोबत एक महत्त्वाची बैठक होईल अशी शक्यता वर्तवली जाते. हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताचं नाहीये असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलंय. राज्यातल्या पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय झाला. राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आणि त्यानंतर सरकारच्या निर्णयाला काही संघटनांनी काही पक्षांनी विरोध दाखवला. त्याचवर आता शरद पवारांनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. कारण ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्यातले जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिकच दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्याबरोबर सक्ती करणे हे योग्य नाही. हिंदी सक्तीचा मुद्दा तापलेला आहे. आता याच सक्तीवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. तिसरा विषय म्हणून हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेच्या भूमिकेबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना काही प्रश्न आहेत आणि त्याचवरून लवकरच ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयाला हिंसक वळण मिळू नये, हिंदी शाळांमध्ये पुस्तकं जाळली जाऊ नयेत आणि मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी दादा भुसे भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते.
बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या विषयावर आधारित एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारलेली आहे। या कार्यशाळेचा आज समारोप होणार होता। या कार्यक्रमाला पवार कुटुंब एकत्र आहे, मात्र अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित नाहीयेत। खासदार सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांनी सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चक्क या कार्यक्रमाला दांडी मारली आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी पसंती दिली आहे असं बोललं जात आहे। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी आता दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे। वडूज पोलिसांनी अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला दिल्लीमधनं अटक केली आहे। खंडणी मागणाऱ्या महिलेला हा मांत्रिक मार्गदर्शन करतोय अशी माहिती मिळते। याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं खंडणी मागितली होती। 1 कोटीच्या रकमेतला काही हिस्सा या मांत्रिकाला दिला जाणार अशी ही माहिती मिळते। अटकेनंतर कोणते धागे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। चौकशीची वाट पाहणं महत्त्वाचं ठरतंय। अघोरी पूजा करायची असेल तर कोणी उघडपणे करेल का, त्याचे व्हिडिओ काढून देईल का, असा सवाल आता मंत्री भरत गोगावलेंनी उपस्थित केलाय। पालकमंत्री पदावरच्या रस्सीखेचामध्ये असल्यानं काही जण कुसपट काढतायत असा आरोप सुद्धा त्यांनी केला। गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा केली असा दावा केला जातोय। यावरचा व्हिडिओ सुद्धा एक व्हायरल झालेला आहे, त्यामुळे त्याच्यानंतर चर्चांना उधाण आलं। आता यावर गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्याला कोणाला काय असं चुकीचं किंवा अघोरी पूजा करायची असेल तो असं ओपन पूजा करेल का किंवा कोणाला व्हिडिओ काढून देईल का हे आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि म्हणून कदाचित पालकमंत्र्यांच्या रस्सीखेचीमध्ये असल्यामुळे कदाचित ते काही नाही काहीतरी कुसपट काढत आहेत। तर त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे, कारण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्यांना उत्तर देत आहेत। जळगावातल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही भेट झालीच नाहीये। फडणवीसांच्या या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे दाखल झाले होते, मात्र खडसे हे व्यासपीठावर न जाता ते VIP कक्षामध्ये बसल्याचं पाहायला मिळालं। तेव्हा ही भेट, या भेटीची चर्चा होती, ती भेट नेमकी झालीच नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। महान क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आलेले होते। या कार्यक्रमाला आम्ही अपेक्षित होतो, निमंत्रण आम्हाला दिलेलं होतं। व्यासपीठावर या ठिकाणी मंत्री महोदयांनाच फक्त बसण्याचं स्थान होतं, बाकीचे सर्व सन्मानाने आमदार आणि माजी खासदार वगैरे यांना VIP कक्षामध्ये सन्मानाने बसण्याची व्यवस्था केलेली। एक मोठी बातमी समोर येते। मनसेकडून मुंबईमध्ये फेरबदल होणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना नारळ दिला जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 24 जूनला राज ठाकरे हा अहवाल देणार आहेत। जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल होतील, नवीन नेमणुकाही होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याला याबद्दल अधिक माहिती देत आहेत। वैदेही, मला सांग, गेले अनेक वर्ष राज ठाकरेंकडे सत्ता देऊनही काही उपयोग झाला नाही, राज ठाकरे काम करत नाहीत असा सवाल उपस्थित होतो, मात्र आता राज ठाकरे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकी काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय राज ठाकरे सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे बैठकांचं सत्र स्वतः घेताना बघायला मिळत आहेत, स्वतः अनेक गोष्टींचे आढावे घेताना बघायला मिळत आहेत आणि 24 जून पर्यंत सलग बैठका ज्या आहेत त्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आणि केंद्रीय समित्यांच्या बघायला मिळणार आहेत। मात्र 24 जून नंतर अहवाल जेव्हा राज ठाकरे यांच्याकडे जाईल त्यावेळेस ते काम न करणारे विभाग अध्यक्ष आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांना नारळ देखील देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। 24 जून पर्यंतच्या या बैठकीमध्ये एक सविस्तर अहवाल बनवला जाणार आहे आणि नक्कीच वैदेही, आपण पाहू शकतोय राज ठाकरे बऱ्यापैकी सक्रिय झालेले आहेत। तेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। बातमी मुंबईमधली आहे। लोकलमध्ये महिलांची हाणामारी झाली आहे। अत्यंत धक्कादायक घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकांना या महिलांनी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात रेल्वे पोलीस उपस्थित होते। रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा, या दोन्ही महिलांचा तपास सुरू आहे।
लोकलमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। रक्तबंबाळ होईपर्यंत या महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंज्या उपटलेल्या आहेत। हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलेला आहे। या महिलांचा शोध घेतला जातो। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेनं तोडक कारवाई केली आहे। पालिकेच्या जागेवरची अनधिकृत बांधकामं जी होती त्यांच्यावर बुलडोझर चालवलेला आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केलेली आहे। काल रात्री या ठिकाणी किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पालिकेनं ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। बातमी आहे शिरूर तालुक्यामधून। शिरूर तालुक्यामध्ये भीमा नदी अक्षरशः दुथडी वाहते, त्यामुळे इथल्याच विठ्ठलवाडीमधल्या भीमा नदीवरचा बंधारा आणि संपूर्ण पूल पाण्याखाली गेलाय। मात्र तरी सुद्धा धोकादायक परिस्थितीत इथले ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करतायत। शिरूर, दौंड आणि हवेली या 3 तालुक्यांना जोडणारा बंधारा पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। वाहतुकीला त्रास होतोय। सध्या भीमा नदी अत्यंत धोकादायक पातळीवरून वाहते। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिलाय। दरम्यान संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवलेल्या आहेत। पुण्यात अजूनही पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली। असाच पाऊस कोसळत राहिला, काही दिवस राहिला तर आषाढी यात्रेवर पुराचं सावट निर्माण होईल अशीही शक्यता व्यक्त केली जाते। इंद्रायणी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडल्याचं म्हटलं जातंय। इंद्रायणी घाट नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। इंद्रायणी नदी कालपासून दुथडी भरून वाहते, तेव्हा भाविकांनी, वारकऱ्यांनी या ठिकाणी स्नानाला येऊ नये असंही सांगितलं जातंय। आलेले आहेत नर्मदा विष्णू बनकर। पावसामुळे, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणामधनं मोठा विसर्ग सुरू केलेला आहे। अशामध्ये भिडे पूल पाण्याखाली गेलाय। तसंच वारकऱ्यांनी सुद्धा इथल्या नदीपात्रामध्ये उतरू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये आत्ता मुक्कामी आहेत। शहरात प्रमुख रस्ते आज बंद ठेवलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक इथे उपस्थित आहेत, तेव्हा वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणूनच पर्यायी मार्गाचा वापर करा असंही प्रशासनानं सांगितलं। याच्यामध्ये आपण जो काल धरणातनं जो विसर्ग झाला होता, खबरदारी म्हणून आपण जे काही मेन त्याच्यावरले पाण्याखाली जाणारे जे ब्रिज आहेत किंवा जाण्याची शक्यता असेल असे आपण काल बॅरिकेड्स लावून बंद केलेले आहेत आणि नदीपात्रात आपण शक्यतो वाहने पार्क करू नयेत असं आपण आवाहन देखील केलेले आहे। मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आलेला आहे। जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मळवंडी, कुठुबे हे धरण 100% भरलेलं आहे। सांडव्यावरून पौना नदीमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात झाली। आता याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिलाय। पाटबंधारे विभागानं काळजी घ्यायचं आवाहनही केलंय। नाशिकच्या नांदूर मथमेश्वर धरणामधनं 22,342 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे नांदूर मथेश्वर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते। 98% हे धरण भरलेलं आहे। आता यातून मोठ्या प्रमाणावर जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग सुरू केलाय। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। काल आलेला पूर ओसरला, मात्र आज पुन्हा गोदावरीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे।
गंगापूर धरणामधनं करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत महत्वाची बातमी समोर येते. चंद्रभागा नदीमध्ये बुडून एका भाविकाचा मृत्यू झालेला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हा भाविक आला होता, मात्र स्नानासाठी गेलेला हा चंद्रभागेत तरुण होता, त्याचा मृत्यू झालेला आहे. पाण्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा पहिला अंदाज वर्तवला जातोय. चंद्रभागेमध्ये विठू दर्शनासाठी आलेल्या या तरुणाचा मृत्यू झालाय. इथलं शोध पथक ह्याचा शोध घेते, कारणांची मीमांसा होते. मात्र पूर आल्यामुळे चंद्रभागा ओसंडून वाहत होती आणि आता याच नदीमध्ये एका भाविकाचा बुडून मृत्यू झालेला आहे. इथे एनडीआरएफची पथकं तैनात ठेवण्यात आलेली आहेत. मात्र स्नानासाठी म्हणून गेला होता आणि पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा वेग होता, ओढ होती. या ओढीमध्ये हा विठुरायाचा भक्त, हा विठुरायाचा वारकरी वाहून गेलेला आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी भारत नागणे आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देत आहेत. नेमकं काय झालं, त्या ठिकाणी कोणतंच पथक तैनात नव्हतं का, कशामुळे हा मृत्यू झाला हे कळतंय. भारत, आषाढी यात्रेचा सोहळा आता पंढरपूरमध्ये सुरू झालेला आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते. चंद्रभागा स्नानासाठी देखील भाविक येत आहेत. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील शुभम पालवे आणि त्याचे मित्र आज सकाळी विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नानासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पावले हा तरुण त्या बुडाला. मात्र जीवसुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती अशी माहिती प्राथमिक मिळते. कारण वारी आहे, गर्दी आहे, तरी पण आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कुठलीही तिथं सुरक्षेची काळजी घेणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे हा खरं तर अपघात घडल्याचं धन्यवाद भारत. आपण पाहू शकतोय तेव्हा सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या भाविकांनी नदीमध्ये स्नान करायला जाताना काळजी घ्यायची आहे. पूर आलेला आहे, सगळ्या नद्या दुथडी वाहत आहेत.